राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आता समोर येत आहे। ज्या नागरिकाचे वय 60 वर्षाच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारकडून 3000 रुपये मिळवून देणारी योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे। जर तुमचं वय 60 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 2 कागदपत्रे असायला पाहिजे। सरासरी प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा केले जाणार आहेत, म्हणजे प्रत्येक वर्षाला 36000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। राज्यामध्ये भरपूर नागरिकाचे वय 60 वर्षाच्या पुढे आहे, परंतु त्या नागरिकांपर्यंत या योजना पोहोचतच नाहीत। त्याच दृष्टिकोनातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचणार आहे। बघा, ज्या नागरिकाचं वय 60 वर्षाच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्ताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। तुमच्याकडे महत्त्वपूर्ण अशी 2 कागदपत्रे असायला पाहिजे। त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। परंतु ज्येष्ठ नागरिकांमध्ये पती आणि पत्नी असेल तर दोघांना प्रत्येकी वर्षाला 72000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यामुळं तुमचं वय 60 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्ही सुद्धा या योजनेचा अर्ज करायचा आहे। राज्यामध्ये पाहायला गेलं तर आता भारतीय जनता पार्टीचे सरकार आलेलं आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे म्हणजेच BJPचं सरकार आलेलं आहे आणि याच BJPच्या सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येकी महिन्याला 3000 रुपये मिळवून देणारी योजना आता सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु या योजनेचा अर्ज कुठे करायचा, सोबतच अर्ज कसा करायचा आणि या अर्जामध्ये पात्रतासुद्धा आता सांगण्यात आले आहेत, ते सुद्धा अगदी आपण लगेच पाहून घेऊयात। परंतु तुमचे वय 60 वर्ष पूर्ण असणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक वर्षाला 36000 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। तर बघा, राज्यातील ज्येष्ठ नागरिकाच्या वयोमानानुसार त्यांना चालण्यामध्ये अडचण येते, सोबतच डोळ्यांना सुद्धा दिसायला कमी येते, गुडघेदुखीचा त्रास देखील वाढत असतो, मानदुखी, पाठदुखी अशा त्राससुद्धा त्यांना होत असतो आणि चालण्यामध्ये गुडघ्यामध्ये सुद्धा अनेक अडचणी निर्माण होतात। त्याच दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण अशी योजना सुरू करण्यात आली आहेत। त्या योजनेचे अनुदान कशा पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला मी लगेच सांगणार आहे। परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता असाव्या लागणार आहेत। तरच तुम्हाला 60 वय असेल आणि 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी महिन्याला तुम्हाला 3000 रुपये मिळवून देणारी योजना आता सरकारने सुरू केलेली आहे। आता बघा, जर तुमचं वय 60 वर्षाच्या पुढे असेल तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपयाची योजना सुरू केलेली असेल। आता तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। परंतु शासनाने महत्त्वपूर्ण अशा 5 पात्रता घालून दिलेल्या आहेत। जर तुम्ही या पात्रतामध्ये बसत असाल तरच तुम्हाला प्रत्येकी वर्षाला 36000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। तर बघा, पात्रतेचा पहिला मुद्दा काय सांगण्यात आला आहे की कर्जदार नागरिकाचे वय 60 वर्षाच्या पुढे असावे, म्हणजेच राज्यामधील जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत तेवढ्या ज्येष्ठ नागरिकाचे वय 60 वर्षाच्या पुढे असणे अतिशय गरजेचे आहे। तुम्हाला प्रत्येक महिन्याला 3000 रुपये मिळवून देणारी योजना मिळणार आहे। अन्यथा तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्हाला या योजनेचा अर्ज तुम्हाला करता येणार नाही, सोबतच तुम्हाला या योजनेचा लाभसुद्धा घेता येणार आहे। बघा, फक्त 4च पात्रता आहेत, तर त्या 4 पात्रतेमध्ये तुम्ही जर पात्र ठरला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे। बघा, दुसरी पात्रता काय सांगण्यात आली की ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे अतिशय गरजेचे आहे। सरासरी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये त्याने पाहायला गेलं तर स्थायिक असणं गरजेचं आहे। तर तुम्हाला या योजनेचं अनुदान थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। सोबतच तिसरी पात्रतासुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकाचे उत्पन्न सरासरी 2 लाखापेक्षा कमी असणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे ज्येष्ठ नागरिकाचे जे कुटुंब आहे त्या कुटुंबाचं उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी असणं अतिशय गरजेचं आहे। जर तुमचे उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आली आहे। त्याच्यामुळे आता पात्रता लक्षात घ्या, त्यानंतर अर्ज करा। आता अर्जसुद्धा कशा पद्धतीने करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला मी लगेच सांगणार आहे। परंतु त्याच्या अगोदर पात्रतेचे 2 फक्तच मुद्दे राहिलेत, सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, पात्रतेचा चौथा मुद्दा काय सांगण्यात आला आहे की ज्येष्ठ नागरिकांकडे महत्त्वपूर्ण अशी 2 कागदपत्रे असायला पाहिजेत।
तरच तुम्हाला या योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ मिळणार आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वर्षाला 36,000 रुपये जमा केले जाणार आहेत, परंतु पती आणि पत्नी या दोघांचे वय 60 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्हाला त्यांच्या खात्यामध्ये टोटल 72,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। कारण ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांना कमी दिसणे, गुडघेदुखी होणे, पाठदुखी होणे, कंबरदुखी होणे, मानदुखी होणे असल्या आजारामुळे ज्येष्ठ नागरिक आता सध्या त्रस्त असतात आणि या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना सक्षम बनवण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण आता पाऊल उचललेलं आहे आणि ही योजना आता देखील सुरू केलेली आहे। परंतु पात्रतेचा शेवटचा मुद्दा लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती अगदी झटपट सांगणार आहे। बघा, पात्रतेच्या 5व्या मुद्द्यामध्ये काय सांगितले की ज्येष्ठ नागरिकाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीनला जी तुमची जमीन आहे, शेत जमीन आहे ते नसायला पाहिजे। तुमची 5 एकरपेक्षा आत तुमच्या नावावरती जमीन असणं अतिशय गरजेचं आहे। सोबतच नागरिकांना 4पेक्षा जास्त अपत्य नसणे, तुम्हाला अपत्य ते 4पेक्षा जास्त नसणं देखील अतिशय गरजेचं आहे। अशी 5वी देखील पात्रता घालण्यात आलेली आहे। तुमच्याकडे सरासरी 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसायला पाहिजे। सोबतच जे तुमचे अपत्य तर त्या अपत्याची संख्या आहे ते 4पेक्षा जास्त नसायला पाहिजे, अशी पात्रता देखील सरकारकडून आता घालण्यात आली आहे। तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, महाराष्ट्र सरकार विविध योजनांचा प्राथमिक स्वरूपामध्ये ही योजना राबवत असतं। त्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अशी योजना सुरू केलेली आहे। बघा, तुमचं वय 60 वर्षाच्या पुढे असेल तर तुम्हाला प्रत्येकी महिन्याला 3,000 रुपये दिले जाणार आहेत। म्हणजे सरासरी प्रत्येकी वर्षाला 36,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। सोबतच तुमच्या पत्नीचे वय 60 वर्षाच्या पुढे असेल त्यांच्या नावाने देखील सुद्धा 36,000 रुपये जमा केले जाणार आहेत। असे टोटल मिळून तुम्हाला 72,000 रुपये प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या पती पत्नीला दिले जाणार आहेत। त्यामुळं महाराष्ट्र सरकारने सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली आहे। परंतु या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्र असायला पाहिजेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, पात्रता तर आपण पाहून घेतल्या, तर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हाला लवकरात लवकर महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे काढायची आहेत। त्याच्यामधलं पहिलं कागदपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, पहिल्या कागदपत्रामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, परंतु ते आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणं अतिशय गरजेचं आहे। त्या आधार कार्डची KYC देखील झालेलं असणं गरजेचं आहे आणि आधार कार्ड अपडेटसुद्धा असायला हवं। सोबतच दुसरं कागदपत्रसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे सांगत आहे, त्यामुळं तुम्हीसुद्धा लक्षपूर्वक बघा। मतदान कार्डसुद्धा असायला हवं, सोबतच पॅन कार्डसुद्धा असायला हवं। म्हणजे कारण तुमच्या ओळखीचा पुरावा पॅन कार्ड आणि मतदान कार्ड देत असतं। जर तुमच्याकडे ही महत्त्वपूर्ण अशी कागदपत्रे असतील तर तुम्हाला अर्ज कसा करायचा, कुठे करायचा ते सुद्धा अगदी लगेच आपण पाहून घेणार आहोत। अजून 2 कागदपत्र आहेत। त्यानंतर तुम्हाला वर्षाला 36,000 रुपये आणि तुम्ही पती आणि पत्नी असाल तर टोटल तुम्हाला 72,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। पण ही योजना आहे, ही योजना जुनीच आहे, परंतु काही नागरिकांना ही योजना माहीत नसेल, ते सुद्धा अगदी झटपट घेऊन घ्या। परंतु तिसरं कागदपत्रसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुमच्याकडे 2 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असणं देखील अतिशय गरजेचं आहे। तुमच्या गावामधील शेजारच्या गावामधील तहसीलदार असतात त्याच्या नावाने हा दाखला असतो। सरासरी 3 वर्षाचा दाखला असावा। जर 3 वर्षाचा दाखला नसेल तर कमीत कमी 1 वर्षापूर्वीचा देखील दाखला असावा। सोबतच शेवटचं कागदपत्रसुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांचा वयाचा पुरावासुद्धा घेतला जाणार आहे। कारण तुमचे खरोखर वय किती आहे हे सुद्धा शासनाला आता सांगायचं आहे। त्याच दृष्टिकोनातून तुमच्याकडून आधार कार्ड घेतले जाईल। जर आधार कार्डवरती जन्मतारीख चुकीची असेल तर तुम्हाला शाळेचा दाखलासुद्धा मागला जाऊ शकतो। जर तुमच्याकडे शाळेचा दाखला नसेल तर तुमच्याकडे रेशन कार्डसुद्धा इतर कोणत्याही कागदपत्रावरती जन्मतारीख असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार नाही। शासनाला फक्त या वय पाहायचं आहे। ज्यावेळेस तुमचं वय कन्फर्म होईल, शासनाला सुद्धा समजेल, त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, पात्रता बघितली, कागदपत्र बघितली, परंतु या योजनेचा अर्ज कुठे करायचा ते सुद्धा मी लगेच सांगतो। या योजनेचा अर्ज जवळच्या जे आपलं महाई सेवा केंद्र आहे, या महाई सेवा किंवा सेतू केंद्रामध्ये तुम्हाला तिथे जायचं आहे आणि हा अर्ज करायचा आहे। कारण ही योजना फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। ज्याचे वय 60 वर्षाच्या पुढे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक वर्षाला 36,000 रुपये दिले जाणार आहेत। तुमच्या गावामध्ये कुठे संगणक किंवा महाई सेवा केंद्र असेल
किंवा आरोग्य सेवा केंद्र असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. त्यांना सांगायचं की आम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज करायचा आहे. तुम्हाला वयश्री योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 36,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. महत्त्वपूर्ण असे 4 कागदपत्रे सांगितलेत. सोबतच तुम्हाला 5 पात्रतासुद्धा सांगण्यात आले. तुम्ही जर या 5 पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्हालासुद्धा अर्ज करायचा आहे. बघा 50 ते 100 रुपये तुम्हाला अर्ज भरायला घेतील, परंतु तुम्हाला वर्षाला 72,000 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. तुमचे पती किंवा पत्नी तुम्ही दोघांचे वय 60 वर्षाच्या पुढे असेल तर दोघांनी सुद्धा या अर्ज तुम्हाला करता येऊ शकतो. म्हणजे तुमच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील तेवढ्या सर्व सदस्यांना मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज आता करता येणार आहे. बघा शासनाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा, चॅनेलला सबस्क्राईब देखील करा आणि ज्या गरजू ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटूयात नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद.